कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो नारायणाय। तर भक्त हो, महाभारतामध्ये एक असा महान शिष्य होऊन गेला ज्याला खरं तर त्याच्या गुरूंनी कधीच काही शिकवलं नाही, तरी सुद्धा तो सगळ्यात महान असा धनुर्धारी बनला। त्याची धनुर्विद्या पाहून स्वतः गुरु द्रोणाचार्य सुद्धा आश्चर्यचकित झाले होते की हे सगळं कसं झालं। याचा अर्थ मुळीच असा नाही की त्या शिष्याने कधी कुणाला गुरु मानलंच नाही किंवा कधी कुणाला आपला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवलंच नाही। त्याने एका महान गुरूंना स्वतःचे गुरु म्हणून स्वीकारलं होतं, मानलं होतं, पण त्या गुरूंनीच काही कारणांमुळे त्याचं शिष्यत्व नाकारलं होतं। पण या गोष्टीचा त्या शिष्याने मनात कुठल्याही प्रकारचा राग न धरता त्यांचा आदर्श, त्यांची शिकवण आपल्या मनामध्ये साठवून ठेवली, म्हणजे त्यांना आपल्या गुरुस्थानी त्याने कायम ठेवलं आणि आपला एक चांगला सराव चालू ठेवत त्यातूनच तो महान असा धनुर्धर बनला होता। पण शेवटी एक वेळ अशी आली की त्याला आपल्या गुरूंना एक आगळी वेगळी गुरुदक्षिणा द्यावी लागली होती। मंडळी, आपण गुरु शिष्यांच्या तशा अनेक कथा ऐकतो, त्यातली ही सगळ्यात वेगळी अशी कथा आहे आणि त्यामध्ये या शिष्याने आपल्या गुरूंना जी काही गुरुदक्षिणा दिली तर ती सुद्धा सगळ्यात वेगळी होती। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी। ही कथा अत्यंत महत्त्वाची आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर जर पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी। तुम्हाला जर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ, कथा ऐकण्यामध्ये रस असेल तर तुम्ही आपल्या या शीतलवाणी चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर मी तुम्हाला ज्याही कथा सांगते त्या फक्त कथा सांगायच्या म्हणून सांगायच्या अशा मुळीच नसतात, तर प्रत्येक कथेतून तुम्हाला काहीतरी बोध, शिकवण ही नक्की ऐकायला मिळते। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जो काही बोध सांगते, कथेचा संदेश सांगते, तर यातून आपल्याला काय समजतं, तर बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा लहान मोठ्या अडचणी येत असतात, तेव्हा अक्षरशः आपण उन्मळून पडतो, आपल्याला कुठल्याही प्रकारचा मार्ग सापडत नाही। पण जेव्हा आपण अशा कथा ऐकलेल्या असतात तर तेव्हा आपल्याला कळतं की अरे, आपलं दुःख तर एवढं मोठं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की कथेतून आपल्याला जो काही बोध ऐकायला मिळतो तर त्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारची वाटचाल करू शकतो। तर ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा आणि कथा ऐकताना कमेंट्समध्ये मला हे सांगा की जीवनामध्ये खरा गुरु कुणाला म्हणावं, आणि तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये कुणाला गुरु मानत असाल तर ते कोण आहेत, त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता। चला कथेला सुरुवात करते। तर भक्त हो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट महाभारताच्या काळामध्ये। तर आपली आजची जी कथा आहे ना, तर ती आहे एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची कथा, जी हजारो वर्षानंतर सुद्धा आपल्याला विचार करायला अगदी भाग पाडते। तर ही कथा सुरू होते हस्तिनापुरापासून दूर असलेल्या दाट जंगलातून, जिथे निषाद जमातीचा एक राजा राहायचा। त्याचं नाव होतं हिरण्यधनु आणि त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं एकलव्य। तर एकलव्य हा निषाद जमातीतील हिरण्यधनु राजाचा मुलगा होता। लहानपणापासूनच एकलव्य हा इतर मुलांसारखा नव्हता, म्हणजे त्याला खेळण्यामध्ये किंवा राजवैभवामध्ये अजिबात रस नव्हता। त्याचं मन फक्त एका गोष्टीमध्ये रमायचं, ते म्हणजे धनुर्विद्या। धनुष्यबाण शिकण्याची जी विद्या असते, शिकवण असते, तिला म्हणतात धनुर्विद्या। तर मग जंगलामध्ये फिरताना हा एकलव्य पक्ष्यांच्या उडण्याकडे अगदी मन लावून पाहायचा, त्यांचं निरीक्षण करायचा, हरणांच्या वेगाकडे पाहायचा आणि त्याच्या मनात तो एक स्वप्न बाळगायचा, एक दिवस मी या जगातील सर्वात महान धनुर्धारी बनेल। पण त्या काळामध्ये संपूर्ण आर्यावर्तात धनुर्विद्येचे एकच गुरु सर्वश्रेष्ठ मानले जात होते आणि त्या गुरूंचं नाव होतं गुरु द्रोणाचार्य। त्यांच्या बाबतीत असं म्हणायचे की ज्याने गुरु द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकली त्याला रणांगणामध्ये हरवणं जवळजवळ अशक्य आहे। तर मग हे ऐकताच एकलव्याने सुद्धा आपल्या मनाशी एक निश्चय केला, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरु द्रोणाचार्यांकडूनच धनुर्विद्या शिकणार। पण त्याला माहिती नव्हतं की त्याच्या या एका निर्णयामुळे त्याच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येईल जो आजही महाभारतातील सर्वात चर्चित घटनांपैकी, म्हणजे लक्षात राहणाऱ्या प्रसंगांपैकी एक मानला जातो। द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारलं का, हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये लगेच जाणून घेऊया। तर बघा, गुरु द्रोणाचार्यांबद्दल सांगायचं झालं
तर ते कौरव आणि पांडवांचे गुरु होते. तर त्यांची अट अशी होती की ते राजपुत्रांनाच धनुर्विद्या शिकवणार, बाकी कुणालाच नाही. मग एकलव्य जेव्हा तिथे म्हणजे धनुर्विद्या मला शिकायची आहे ही विनंती घेऊन गेला, तर द्रोणाचार्यांनी त्याची विनंती नाकारली. तर ती का म्हणून नाकारली? एकलव्य सुद्धा राजाचाच मुलगा होता तरी सुद्धा, कारण एकलव्य हा एका वेगळ्या जमातीतील मुलगा होता, वेगळ्या जातीतला किंवा खालच्या जातीतला राजपुत्र होता. म्हणून द्रोणाचार्यांनी एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्याला नकार दिला. तर मग एकलव्य काही क्षण तसाच उभा राहिला. नकार मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्या डोळ्यात साहजिक आहे निराशा होती, पण मनात अजिबात राग नव्हता. त्याने शांतपणे आपल्या गुरूंना नमस्कार केला आणि कोणताही वाद न घालता तो तिथून निघून गेला. हस्तिनापूर मागे पडलं, पण त्याचं स्वप्न मात्र तसंच होतं. रस्ताभर त्याच्या मनात एकच विचार सुरू होता, जर मला गुरूंकडून विद्या मिळू शकत नसेल तर मी माझ्या गुरूंच्या स्मरणानेच विद्या मिळविल. जंगलात परतल्यानंतर त्याने काय केलं? माती गोळा केली. अनेक दिवस मेहनत करून त्याने गुरु द्रोणाचार्यांचा हुबेहूब मातीचा पुतळा तयार केला. बघा, गुरुभक्ती असावी तर अशी, म्हणजे ज्या गुरूंनी त्याला शिक्षण द्यायलाच नाकारलं तरी सुद्धा त्याने त्यांनाच गुरु मानलं आणि स्वतः गुरु मला शिकवायला तयार नसले तरी पण काय, म्हणजे मला वावगं नाही किंवा चला काही हरकत नाही, मी त्या गुरूंची प्रतिकृती बनवेल आणि त्यांच्या समोरच मी सराव करेल. तर असा हा एकलव्य होता, एकदम जिद्दी किंवा ज्याला असा चिकाटीवाला मनुष्य म्हणतात ना, तर त्या पद्धतीने. आणि मग या एकलव्याने काय केलं? द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला, अगदी खरोखरचा वाटेल असा. आणि त्या पुतळ्यासमोर उभा राहून त्याने हात जोडले आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारलं नाही, पण आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. त्या दिवसापासून दररोज पहाटे उठून तो त्या पुतळ्याला म्हणजे आपल्या गुरूंना नमस्कार करायचा आणि तासनतास धनुर्विद्येचा सराव करायचा. ना कोणी शिकवणारा, ना कोणी चुका दाखवणारा, फक्त त्याची अथक मेहनत, अखंड जिद्द आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा हे त्याला खरंच कामी आली. आणि दिवसामागून दिवस गेले, महिन्यांमागून महिने देखील उलटले आणि एकलव्याची बाणावरची पकड इतकी विलक्षण झाली की जंगलातील पशुपक्षी सुद्धा त्याच्या नेमबाजीने दचकू लागले. पण एक दिवस जंगलामध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे स्वतः द्रोणाचार्य आणि पांडव सुद्धा आश्चर्यचकित झाले. नेमकं काय घडलं पाहूया. तर बघा, एक दिवस काय झालं, गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांसोबत जंगलामध्ये धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य पांडव आणि कौरव सुद्धा होते. सराव सुरू असतानाच त्यांच्यासोबत असलेला एक कुत्रा अचानक जंगलाच्या आतमध्ये वेगाने पळत गेला. थोड्याच वेळात तो परत आला, पण तो भुंकत नव्हता आणि ज्या स्थितीमध्ये तो गेला होता त्या स्थितीमध्ये परत आला नव्हता. तर त्याची स्थिती काय होती? तर बघा, सगळ्यांनी कुत्र्याकडे पाहिलं आणि क्षणभर सगळे स्तब्ध झाले. त्या कुत्र्याच्या तोंडात 7 बाण इतक्या अचूकपणे मारलेले होते की त्याचं तोंड बंद झालं होतं, पण त्याच्या शरीराला कुठेही गंभीर इजा झाली नव्हती. रक्ताचा एक थेंबही त्याच्या तोंडातून गळत नव्हता. हे दृश्य पाहून द्रोणाचार्य सुद्धा काही क्षण निशब्द झाले. ते मनात म्हणाले, इतका अचूक नेम माझ्या कोणत्याही शिष्याचा अजूनपर्यंत नाही. अर्जुनही आश्चर्याने म्हणाला, गुरुदेव, हा धनुर्धर कोण बरं असू शकतो? तेव्हा द्रोणाचार्य त्या बाणांचा मागोवा घेत जंगलाच्या आत जाऊ लागले. थोड्याच अंतरावर एक तरुण धनुष्य हातात घेऊन त्याचा सराव करत होता आणि त्याचा प्रत्येक बाण लक्ष्याच्या म्हणजे जिथे त्याने नेम साधलेला होता त्याच्या अगदी मध्यभागी जाऊन लागत होता. द्रोणाचार्यांनी त्याला पाहिलं आणि त्यांना लगेच ओळख पटली. तो दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात एकलव्य होता. पण द्रोणाचार्यांनी त्याला पाहताच त्यांच्या मनात नेमकं काय आलं किंवा काय विचार आला आणि एकलव्याने स्वतःला द्रोणाचार्यांचा शिष्य का म्हटलं किंवा म्हटलं का, हे आपण जाणून घेऊया. तर मंडळी, द्रोणाचार्य आणि सर्व राजकुमार त्या तरुणाजवळ आले. एकलव्याने त्यांना पाहताच क्षणाचाही विलंब न करता आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि धावत जाऊन द्रोणाचार्यांच्या चरणी लोटांगण घातलं. द्रोणाचार्यांनी शांतपणे विचारलं, वत्सा, तू कोण आहेस? एकलव्य नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, मी निषादराज हिरण्यधनुचा पुत्र एकलव्य.
हे नाव ऐकताच द्रोणाचार्यांना आठवलं, हाच तो मुलगा जो काही काळापूर्वी माझ्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून आला होता. ते पुढे म्हणाले, पण मी तुला कधीच शिक्षण दिलं नाही, काहीच शिकवलं नाही, मग इतकी अद्भुत अचूक धनुर्विद्या तू कोणाकडून शिकलास? हे ऐकून एकलव्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. तो द्रोणाचार्यांना जंगलाच्या एका कोपऱ्यात घेऊन गेला. तिथे त्याने मातीचा एक सुंदर पुतळा उभा केलेला होता. तो पुतळा स्वतः गुरु द्रोणाचार्यांचा होता. एकलव्याने हात जोडले आणि तो भावुक होत म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला नाकारलं होतं, पण तुम्हाला मी कधीच सोडलं नाही. रोज या तुमच्या पुतळ्यासमोर उभं राहून तुम्हालाच माझा गुरु मानून मी सराव केला. एकही दिवस चुकवला नाही. अगदी न चुकता मी माझा सराव, माझं काम चालू ठेवलं. आणि एकलव्याचे हे शब्द ऐकून क्षणभर तिथे शांतता पसरली. अर्जुन सुद्धा हे सर्व पाहत होता आणि त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. गुरुदेवांनी तर मला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन दिलं होतं, मग हा एकलव्य माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरणार का? अर्जुनाने पुढे काय केलं आणि यानंतर द्रोणाचार्यांनी असा कोणता निर्णय घेतला ज्याची चर्चा आजही होते? तर बघा, एकलव्याचं उत्तर ऐकून द्रोणाचार्य खरं तर काही क्षण शांत राहिले. त्यांच्या मनात अनेक विचार सुरू होते. त्याच वेळी अर्जुन पुढे आला आणि तो नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर मला वचन दिलं होतं की या पृथ्वीवर माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर दुसरा कोणीही असणार नाही. द्रोणाचार्यांनी अर्जुनाकडे पाहिलं आणि मग ते पुन्हा एकलव्याकडे पाहत राहिले. काही क्षणांनी ते म्हणाले, एकलव्या, जर तू मला माझा गुरु मानतोस तर गुरुदक्षिणा द्यायला तयार आहेस का? एकलव्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो तत्काळ म्हणाला, गुरुदेव, माझं संपूर्ण आयुष्यही तुमच्यासाठी अर्पण आहे. तुम्ही जी गुरुदक्षिणा मागाल मी ती नक्की देईल. द्रोणाचार्यांनी गंभीर स्वरात म्हटलं, मग मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून दे. हे शब्द ऐकताच संपूर्ण जंगलामध्ये शांतता पसरली. पांडव, कौरव आणि स्वतः अर्जुनही काही क्षण निशब्द झाले. कारण धनुर्धरासाठी अंगठा म्हणजे त्याच्या कलेचं प्राणस्थान असतं. अंगठा नसेल तर तो धनुष्यबाण कसा चालवणार? पण एकलव्याने पुढच्या क्षणी जे काही केलं त्यामुळे त्याचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालं. त्याने खरंच अंगठा दिला का? आणि तो देताना त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं ते आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये लगेचच पाहूया. तर ऐकत राहा. द्रोणाचार्यांच्या मुखातून, मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून दे. तू जर मला गुरु मानतो ना तर मला गुरुदक्षिणा सुद्धा पाहिजे. आणि गुरुदक्षिणा सुद्धा काय मागावी गुरूंनी? तर कलेचं प्राणस्थान असणारं म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचं बोट, म्हणजे उजव्या हाताचं बोट ज्याला आपण अंगठा किंवा अंगठ्याचं बोट म्हणतो, तर तेच त्यांनी मागितलं. आणि क्षणभर सगळेजण स्तब्ध झाले की आगळीवेगळी गुरुदक्षिणा गुरूंनी मागितलेली आहे. सर्वांच्या नजरा एकलव्याकडे वळल्या आणि सगळ्यांचं निरीक्षण चालू होतं की आता एकलव्याची प्रतिक्रिया यावर काय असणार. तर एकलव्य एकदम शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा राग होता, ना दुःख होतं, ना कोणत्याही प्रकारची तक्रार. त्याने फक्त आपल्या गुरूंकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, गुरुदेव, माझ्यासाठी तुमची आज्ञाच सर्वस्व आहे. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपल्या बाणाने उजव्या हाताचा अंगठा कापला आणि दोन्ही हातांनी तो अंगठा त्याने उचलला. अत्यंत भक्तिभावाने द्रोणाचार्यांच्या चरणी त्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठा अर्पण केला. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण निशब्द झाले. म्हणजे कुणालाच काही बोलता आलं नाही. म्हणजे न बोलताच ते जे काही बघत होते त्यांना त्याचं उत्तर मिळालेलं होतं की एक वेगळीच गुरुदक्षिणा आज गुरूंच्या चरणी अर्पण झालेली आहे. यानंतर एकलव्याच्या डोळ्यात वेदना होत्या. साहजिक आहे, आपल्या शरीराचा एक छोटासा भाग त्याने गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून जर दिला होता तर वेदना असणारच. पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं विलक्षण असं समाधान होतं. द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे काही क्षण शांतपणे पाहिलं, कारण त्यांनी त्या दिवशी फक्त एका शिष्याची गुरुदक्षिणाच पाहिली नव्हती, तर गुरुप्रती असलेली अढळ श्रद्धा आणि पूर्ण समर्पण पाहिलं होतं. पण अंगठा गमावल्यानंतर एकलव्याचं पुढे काय झालं? तो पुन्हा कधी धनुष्य हातात घेऊ शकला का? आणि महाभारतामध्ये त्याचा शेवट नेमका कसा झाला हे आपण आता व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणून घेऊया. तर बघा मंडळी,
एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून आपल्या उजव्या हाताचा अंगठा अर्पण केला खरा, गुरुदक्षिणा दिली खरी, पण त्या दिवसानंतर त्याची धनुर्विद्या पूर्वीसारखी राहिली नाही. खरं तर हे म्हणायला काही हरकत नाही की द्रोणाचार्यांच्या मनात कपट होतंच, की त्यांना एकलव्य शिष्य म्हणून कधीच आवडला नाही किंवा पटला नाही. पण जेव्हा द्रोणाचार्यांनी हे बघितलं की या शिष्याने तर आपल्यालाच गुरु मानून एवढी चांगली धनुर्विद्या शिकली, आणि दुसरं म्हणजे अर्जुनाला हे वाटत होतं की गुरु तर आपल्याला म्हणाले होते की अर्जुना तुझ्यासारखा धनुर्धर या जगामध्ये दुसरा कोणीच होऊ शकत नाही, तरी सुद्धा एकलव्य झाला. मग एकलव्याला मागे टाकायचं कसं आणि अर्जुनालाच पुढे करायचं कसं, या कारणांमुळे द्रोणाचार्यांनी एकलव्याची अशा प्रकारची परीक्षा घेतली आणि त्याचा अंगठाच मागितला. त्यामुळे काय झालं की त्याला पूर्वीसारखा धनुष्यबाण चालवता आला नाही. तरी सुद्धा एकलव्य इतका निष्ठावान होता, त्याच्या अंगामध्ये इतकी चिकाटी होती की त्याने पुन्हा सराव सुरू केला आणि इतर बोटांच्या सहाय्याने त्याने बाण चालवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला, कारण खरा योद्धा पराभवाने थांबत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदनांनी त्याचा शेवट होत नाही. काळ पुढे सरकत गेला आणि महाभारताच्या काळात एकलव्य निषादांचा पराक्रमी राजा म्हणून पुढे जाऊन म्हणजे त्याची ओळख निर्माण झाली. पुढे त्याने अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला. महाभारतातील काही परंपरांनुसार तो नंतर भगवान श्रीकृष्णांविरुद्ध उभ्या असलेल्या राजांच्या बाजूने लढला आणि युद्धात त्याचा अंत झाला. विविध ग्रंथ परंपरांमध्ये या शेवटाचे वर्णन हे वेगवेगळ्या प्रकारे आढळते. तर मंडळी, एकलव्याची कथा आजही अनेक प्रश्न निर्माण करते. द्रोणाचार्यांनी जे केलं ते योग्य होतं की अयोग्य होतं यावर वेगवेगळी मतं असू शकतात, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, एकलव्याने दाखवलेली जिद्द, चिकाटी, गुरुविषयींचा आदर आणि ध्येयासाठीचं समर्पण हे आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. म्हणूनच महाभारतातील अनेक पराक्रमी योद्ध्यांची नावं इतिहासामध्ये आहेत, पण गुरुभक्तीचं जिवंत किंवा ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर सर्वप्रथम आठवतो तो एकलव्य. या कथेबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे? द्रोणाचार्यांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ किंवा पुराण कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही माझ्या या व्हिडिओसाठी कथेसाठी दिला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.